आपल्याकडे जे एक औषधं आहेत ते एक वनस्पती औषधं आहे. डोळ्यांची कोणत्याही प्रकारची नजर कमी असेल तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये सुधारणा होते. आता याच्यामध्ये नजर कमी असण्याचे प्रकार काय? तर तो चष्म्याचा नंबर जवळचा असेल, लांबचा असेल, वयोमानानुसार नजर कमी असणं, मोतीबिंदू माऊस वाढलेला असेल, शुगरमुळे काय परिणाम झाले असतील, रक्तपुरवठा होत नाही किंवा नसा ब्लॉकेज म्हणतात त्याला, रेटिनाचे काही प्रॉब्लेम असतील, बऱ्याच वेळा ऑपरेशन केलं जातं तेव्हा चांगलं दिसतं, पुन्हा नजर कमी होते. तर अशा केसमध्ये आपलं औषध काम करतं आणि त्यांना हळूहळू दिसण्यामध्ये सुधारणा होत जाते. आता याच्यामध्ये 100% बंद पडलेला आणि तिरळेपणा ह्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी डोळ्यांचे सगळे आजार बरे होतात आणि याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. औषध टाकल्यानंतर आम्ही सगळ्यांना सांगतो की डोळे चोळायचे नाहीत, उघडझाप चांगली करा. ज्या दिवशी औषध टाकतो त्या दिवशी डोळ्याला कोणीही पाणी लावायचं नाही, पण दुसऱ्या दिवसापासून दिवसातून 6-7 वेळा डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवायचे असतात. ज्या लोकांना चष्मे आहेत ते चष्मे पूर्णपणे बंद करायला सांगतो, कारण जेवढा चष्म्याचा वापर आपण कमी करू तेवढा नंबर लवकर निघून जाईल. तर अशा पद्धतीने डोळ्यांचे सगळे आजार बरे होतात. मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल, फक्त मोतीबिंदू, काचबिंदू, मोठा चष्म्याचा नंबर, डोळ्या माऊस वाढलेला असेल, शुगर असेल, टीक पडली असेल तर ह्या लोकांना जरा जास्ती फेऱ्या माराव्या लागतात. आता हे हां बरोबर, बोला की. आता हे नेमकं ठिकाण नेमकं आलं कुठं? कुशिरे गाव आलं, पन्हाळा तालुका, कोल्हापूर जिल्हा. म्हणजे कोल्हापूरपासून एक 12 किलोमीटरवरती गाव आहे आपलं कुशिरे. आता हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुशिरे हे गाव आहे. या कोल्हापूरमधून जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावर कुशिरे गाव आहे. आत्ताच आपण दादांच्याकडून माहिती घेतलेली आहे. आता इथं बरेच आपण बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून माझे माणसं आले आहेत. त्यांचं आपण मनोगत या ठिकाणी आपण बघूया. तुम्ही कुठून आला दादा? कुठून आलाय? मी अशोक पाराजीवर लोकलित सरपंच, काकणेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ठीक आहे. माझं वय 46 वय आहे. काय डोळ्याचा त्रास होता? मला डोळ्याचा त्रास, चष्मा लागला होता. बरं. मला साधारणपणे 1.5-2चा नंबर होता. हां. मी आता ही 4थी वेळ आहे औषध टाकण्याची. मला साधारणपणे 40 ते 50% फरक पडला आहे. तिकडं तुम्ही कुठून आलाय काय? हां. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. बरं. तुम्हाला काय डोळ्याचा त्रास आहे? मला म्हणजे मोत्याबिंदूचा टिक्कर पडला आहे. मोतीबिंदू आहे. बरं. त्यात तिसरी वेळ आहे. हां. त्याच्यानंतर डॉक्टरच्याकडे तुम्ही चेक केलं होतं? डॉक्टरकडे नाही चेक केलं, त्यांच्याकडे आहे. बरं. इथून आला की तुम्हाला फरक आहे अजून? आता सध्याला काही नाही ना, तिसरी बारी आहे ना. तिसरी बार. ठीक आहे. बस आहे, बस. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची माणसं आली. तुम्ही कुठून आला दादा? पहिली फेरी का? कुठून आलाय? स्थानिक आहे. तुम्हाला काय डोळ्याचा त्रास आहे? काय डोळ्याचा त्रास आहे? नंबर आहे का? औषध घातले? ठीक आहे. बरं काय करणार? घातल्यानंतर